जालना जिल्ह्यामध्ये सरकारी कंत्राटदारांची जवळपास 400 कोटी रुपयांची बिलं सरकारकडे थकीत असल्याची माहिती मिळते। ही थकीत बिलं लवकरात लवकर मिळावीत यासाठी जालना जिल्ह्यातील सरकारी कंत्राटदार या संघटना आक्रमक झाल्यात। सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आज सध्या त्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। काम बंद आंदोलन आहे। स्पष्ट सांगायचं तर मागणी फक्त निधीची आहे। या जिल्ह्याच्या दोन्ही विभागांनी रस्त्याची राज्य रस्ता आणि प्रमुख जिल्हा मार्ग नावाचे 03 आणि 4 चे जे हेड आहेत याच्या अंतर्गत 400 कोटी रुपयाची आमची बिले ई पास झालेली आहेत, शासनाकडे नोंदवलेली आहेत आणि ई पास झालेल्या बिलांना 45 दिवसात निधी देणं हे कंपल्सरी असताना आज सुमारे 14 ते 15 महिन्यांपासून फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये एकदा 20% पैसा आला। त्यापासून आज 4% या रेशोमध्ये पैसा आलेला आहे। एका हेडला फक्त 1% रेशोनी पैसा आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही काम कसं करणार? खिशात काही पैसे नाही आहे, लेबरला पेमेंट करायचं तर पैसे नाही आहे, मार्केटचा पैसे द्यायचा तर बँकेचे व्याजाचे पैसे द्यायचे। ते जालन्यामध्ये मार्केटचा व्याज भरायला, व्याजाला पैसे भरायला व्याजाने पैसे आणावं लागून राहिले, कारण का क्रेडिट तर सांभाळायची काय तर पण आता काय तर तो इथपर्यंत आला नाकापर्यंत। आता काहीच राहिलेलं नाही की शिवाय हे निषेध करायचं आमचा एक सिस्टीम आहे। आम्ही त्या सिस्टीममध्ये जाऊन आम्ही आपली मागणी सरकारकडे करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।